हो. कारण काल एक काढलाय त्यांनी आदेश की मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDC मध्ये नोकऱ्या द्यायच्या. आज मला वाटतं विद्युतचा पण घेतील ते लगेच, विद्युत मध्ये पण देण्यासाठी. फक्त त्याच्यातला जो त्यांनी तो आदेश काढलाय, जो निर्णय केलाय ना कालचा, त्याच्यामध्ये अनुकंपा हा शब्द काढण्यात यावा असं मला वाटतं. आणि जर त्या अनुकंपा शब्दाची काही अडचण नसेल तर मग राहिला तरी काही हरकत नाहीये. फक्त एक मी कळवलं की त्या धर्तीवरती अनुकंपा या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा होतो. बलिदान गेलेल्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून घ्यायचं असतंय सगळ्यांना. अनुकंपा हा शब्द योग्य नसावा असं मला वाटतं, पण त्या शब्दाची काही अडचण येणार नसली तर हरकत नाही. अशा ही एक त्याच्यामधली सांगण्याचं होतं सरकारला. आणि आज जे आदेश काढायचे आहेत किंवा आजपासून जी आपण सुरुवात करताय, 58 लाख कुणबी नोंदी याच्यावरती आज सूचना निघणं गरजेचं आहे. मराठवाड्यातलं हैदराबाद गॅजेटसाठी सुद्धा सूचना निघणं गरजेचं आहे. आणि गुन्ह्याबाबतची काय प्रक्रिया चालली, बाकीच्या ज्या ज्या मागण्या आहेत, मंत्रालय मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायचे, त्या संदर्भातल्या सूचनाच्या विषयात म्हणजे आजपासून ती सुरुवात नक्की होईल अशी 100% अपेक्षा आहे. काल त्यांनी तो JR काढला, त्याबद्दल आम्ही सरकारचं मनापासून धन्यवाद मानलंय कालच, आजही पुन्हा एकदा सरकारचं मनापासून धन्यवाद मानतोय. बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी तुम्ही जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे. त्याचं कारण असं आहे की गोरगरिबांचे लेकरं होते, त्यांचा कर्ता पुरुष घरातला गेला होता. असंच परवा सुद्धा अपघात झालाय मराठा आरक्षणाच्या चळवळीत असणाऱ्या बांधवाच्या इंदापूरच्या, हे अपघाती त्यांचं निधन झाले. 2 गंभीर जखमी आहेत. सरकारनं त्याही कुटुंबाला नोकरी आणि 10 लाखांची मदत देऊन त्याही कुटुंबाला न्याय द्यावा ही माझी स्पष्ट भूमिका सरकारकडे आहे. नाही असं नाही होणार. आता कशाला इतकं बरं अभावखंडी घेते ना, इतका धिंगाणा मग खवकटो करतात मग सरकारला. आता कशाला डबल म्हणजे एकीकडून म्हणायचं आणि मराठा समाजाशी आता जुळून घ्यायचं, मराठा समाजाच्या अंगावर जायचं नाही. मराठा समाज हा खूप मोठा समाज आहे. या समाजाशिवाय आपल्याला सत्तेत भागीदारी घेता येत नाही. या समाजावरती, मराठा समाजावरती आता अन्याय करायचा नाही. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांनी काय केलंय असं सरकार म्हणतंय, कशामुळे त्यांच्यावरती अन्याय करायचा. म्हणून सरकार त्यांच्या मनानेच म्हणतंय की आता मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे, त्या प्रक्रिया सगळ्या करायच्या. तर आता थांबतील कशामुळं? आम्ही सगळ्या मागण्या दिल्या त्यांच्याकडे, 13-14 आहेत, त्यातली एकही राहणार नाही अशी 100% आम्हाला अपेक्षा आहे. राहिली रे बाबा मग तुम्हाला कळत.